ऑफिसच्या क्युबिकल्समधील तोचपणा आणि टार्गेट्सच्या तणावानंतर आजची रात्र काहीतरी वेगळी होती. कर्जतच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये आमच्या कंपनीची सक्सेस पार्टी जोरात सुरू होती. सगळीकडे रोषणाई, डीजेचा दणदणाट आणि सुगंधी धुराचे लोट पसरले होते. पण या सगळ्या गर्दीतही माझी नजर फक्त एकाच व्यक्तीला शोधत होती, समीक्षा. समीक्षा तशी ऑफिसमध्ये खूप शांत, आपल्या कामाशी काम ठेवणारी मुलगी. पण आज तिने गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास आज काहीतरी वेगळाच भासत होता. पार्टीत गाणी सुरू झाली आणि मद्याचे पेले रिते होऊ लागले. समीक्षाने कधी नव्हे ती आज थोडी जास्तच ड्रिंक्स घेतली होती. कदाचित तिलाही त्या रोजच्या कामाच्या ओझ्यातून मुक्त व्हायचं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. पार्टी संपत आली होती. आमचा ग्रुप बाहेर पडला. सगळेच थोडे नशेत होते, पण मी शुद्धीवर होतो कारण मला गाडी चालवायची होती. मी माझ्या गाडीत 5 जणांना घेतलं. एकामागून एक सगळ्यांना त्यांच्या घरी ड्रॉप केलं. शेवटी गाडीत उरलो मी आणि मागच्या सीटवर गाढ झोपलेली समीक्षा. तिचं घर थोड लांब होतं. मी आरशातून मागे पाहिलं, ती खिडकीला डोकं टेकवून शांत झोपली होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. मी गाडीचा वेग कमी केला आणि एखादं संथ गाणं लावलं. पावसाचे थेंब काचेवर पडत होते आणि बाहेरच्या पिवळ्या पतदिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर ये-जा करत होता. तिचा श्वास जड झाला होता. थंडीमुळे ती थोडी थरथरली. मी गाडी थांबवली, मागच्या सीटवर गेलो आणि माझं जॅकेट तिच्या अंगावर टाकलं. जॅकेट ओढताना माझा हात चुकून तिच्या गळ्याला स्पर्श झाला. तिचा तो उबदार स्पर्श आणि तिच्या अंगातून येणारा तो मधाळ परफ्यूमचा सुवास. त्या क्षणी काळजाचा ठोका चुकला. तिने झोपेतच माझा हात धरला आणि हळूच पुटपुटली, "नको जाऊस ना." तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनात कालवाकालव केली. मी पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर आलो आणि गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवली. तिच्या घराचा तो एकांत. तिच्या अपार्टमेंटपाशी पोहोचलो तेव्हा ती पूर्णपणे बेशुद्ध असल्यासारखी झोपली होती. तिला उठवणं शक्य नव्हतं. मी तिला माझ्या कवेत उचलून घेतलं. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं आणि तिचे हात माझ्या गळ्याभोवती घट्ट आवळले गेले होते. लिफ्टमध्ये असताना आरशात आमचं प्रतिबिंब दिसत होतं. मी तिला सावरत होतो आणि ती पूर्णपणे माझ्यावर विसंबून होती. घरात शिरताच मी तिला हळूच सोफ्यावर बसवलं. तिने डोळे उघडले, पण ते पूर्ण उघडत नव्हते. तिची नजर मदहोश होती. "आपण आलो?" तिने अडखळत विचारलं. "हो, तू आराम कर. मी तुला पाणी आणून देतो," मी म्हणालो. मी किचनमधून पाणी घेऊन आलो, तर ती सोफ्यावरून उठून खिडकीपाशी उभी होती. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता. मी तिच्या जवळ गेलो. तिने मागे वळून पाहिलं. तिचे ओठ थरथरत होते. तिने पाण्याचा ग्लास घेतला, पण तिचे हात थरथरत होते. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला पाणी पाजलं. पाणी पिताना तिची नजर माझ्या नजरेत भिडली होती. त्या नजरेत एक प्रकारची ओढ होती, एक कबुली होती. तिने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि अचानक मला मिठी मारली. तिच्या मिठीत एक वेगळीच ऊब होती. आजवर कोणाशीच इतकं सुरक्षित वाटलं नव्हतं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. मी तिचे केस सावरले आणि तिच्या कानापाशी हळूच विचारलं, "खूप नशा झाली आहे का ग तुला?" तिने मान वर केली आणि हसली. "नशा फक्त ड्रिंकची नाहीये रे. तुझी पण आहे." आम्ही दोघंही बाल्कनीत गेलो. पाऊस समोरून येत होता. गार वारा अंगाला झोंबत होता. तिने माझं जॅकेट अजून घट्ट ओढून घेतलं. मी तिच्या मागे उभा राहिलो आणि तिला कवेत घेतलं. त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. तिने तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या, तिच्या स्वप्नांबद्दल सांगितलं. कधी ती हसायची, तर कधी तिचे डोळे पाणावायचे. प्रत्येक वेळी मी तिचा हात घट्ट पकडून तिला साथ देत होतो. रात्र कशी सरली कळलंच नाही. पहाटेचे 4 वाजले होते. तिला आता झोप अनावर होत होती. मी तिला बेडरूममध्ये नेलं. तिला बेडवर झोपवताना तिने पुन्हा माझा हात धरला.
उद्या ऑफिसला सुट्टी आहे ना? मग तू नको जाऊस. इथेच थांब, तिने हट्ट केला. तिचा तो निरागस हट्ट मी मोडू शकलो नाही. मी बाजूच्या खुर्चीवर बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. थोड्या वेळाने तिचं रडणं आणि हसणं थांबलं आणि ती गाढ झोपली. मी तिच्या कपाळावर एक हळूवार स्पर्श केला. तो स्पर्श केवळ प्रेमाचा होता, वासनेचा नाही. सकाळी जेव्हा सूर्यकिरण खिडकीतून आत आले, तेव्हा समीक्षा जागी झाली. तिला कालच्या रात्रीचे सगळे पुसटसे प्रसंग आठवत होते. मी किचनमध्ये तिच्यासाठी कॉफी बनवत होतो. ती हळूच बाहेर आली. तिचे केस विस्कटलेले होते पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. मी तिला कॉफीचा मग दिला. ती माझ्या जवळ आली आणि तिने काही न बोलता फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. काल रात्री जे काही झालं, आपण ज्या गप्पा मारल्या, ती संकोचाने म्हणाली. मी तिला थांबवलं आणि म्हटलं, ती माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती समीक्षा. तिने हसून माझ्याकडे पाहिलं. त्या एका ऑफिस पार्टीने आणि त्या पावसाळी रात्रीने आमच्यातल्या नात्याची एक नवी गोष्ट लिहून काढली होती. आता आम्ही फक्त कलिग्स नव्हतो, तर एकमेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालो होतो.